राम राम मित्रांनो, मी अमोल कोळेकर पाटील. एक गोष्ट फार महत्त्वाची आणि अत्यंत गंभीर गोष्ट आहे, ती म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ज्या रुपाली चाकणकर आहेत, ज्या महिला आयोगाच्या अध्यक्ष देखील आहेत, यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटानं प्रवक्ते केलेले. माझा प्रश्न इथे की जर त्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रवक्ते असतील आणि त्या आयोगाच्या अध्यक्ष देखील असतील, तर त्या पक्षाची भूमिका जास्त घेणार की आयोगाकडे एखादी कुठली महिला आली तर त्या महिलेचं जास्त ऐकणार की ते पक्षाचं ऐकणार? ह्याचा अर्थ असा आहे की अजितदादा जाणून बुजून रुपाली चाकणकरांना जास्त वेटेज देऊन दोन दोन पदं देत आहेत. महिला आयोगासारखं अत्यंत संवेदनशील असणारं हे पद कुठल्याही राजकीय पक्षाच्या व्यक्तीकडे नसावं, असं सरळ माझं मत आहे. दुसरा मुद्दा, रिटायर्ड जज, रिटायर्ड IPS IAS अधिकारी दर्जाचे जे अधिकारी असतील, आपल्या महिला अधिकारी, यांच्याकडे हे पद सुपूर्द करावं आणि रुपाली चाकणकरांनी दिलखुलास त्यांच्या पक्षाचा प्रचार करावा, त्यांच्या पक्षाचं प्रवक्ते म्हणून मिरवावं किंवा त्यांना आणखी काय गोष्टी करायच्या आहेत त्या गोष्टी कराव्यात. परंतु राज्याच्या महिला आयोगाच्या नावाची, पाठीची किंवा बदनामी करू नये. एका पदावरती असताना त्यांनी दुसरं पद स्वीकारू नये. आणि अजितदादांना खरं तर त्यांच्या बुद्धीची कीव करावी वाटते की रुपाली चाकणकरांना महिला आयोगाच्या अध्यक्ष असताना तुम्ही प्रवक्तेपद त्यांना दिलं, म्हणजे त्या पक्षाच्या कार्यकर्त्या आहेत, महिला आयोगाच्या अध्यक्षा नाहीत, हे तुम्ही पुन्हा एकदा सिद्ध केलं.